कितनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। कितनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हो अंधेरे, तो हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदलेगी होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। उन खुशियों की बातें सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तो बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। आ, आ, दोन दोन पाहिजे ना, दोन पाहिजे. Good afternoon, everybody. Good afternoon, sir. हा व्हिडिओ ऑन करायला हरकत नाही सगळ्यांनी. ऑडिओ गुड मॉर्निंग सर. काय दिला? दोन बॉक्स दिले का? 80. लहान सरांचा आवाज येतोय. हो येतोय. म्यूट म्यूट ठेवा थोडा. ओके म्यूट. ओके 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 ओके. हा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ग्रुपवर सूचना टाकली होती की मी आजच्या ऑनलाईन मीटिंग म्हणजे ऑनलाईन तासाचं अटेंडन्स घेणार आहे. तरी सुद्धा आता किती विद्यार्थी जॉईन आहेत
3 आणि 3 6 आणि 3 9 11 12 आणि आम्ही 2 शिक्षक आहोत. 14 पार्टिसिपंट आहेत आतापर्यंत. ठीक आहे, काही उशिरा जॉईंट होतील, हरकत नाही त्यांना, पण आपण आजच्या दिवस सामावून घेऊया. आणि अटेंडन्स मी घेणार आहे. मला बऱ्याच मुलांची नावं पण दिसत आहेत. जर ते नावं मी वाचतो आणि तेच असले तर येस सर आपलं अनम्यूट करायचं आणि एस सर म्हणायचं. ज्ञानेश्वरी सोनवणे. यस सर. जर वेगळं नाव असलं, काही मुलांचं कसं राहतं, नाव वेगळं असू शकतं. हं? तर वेगळं असेल तर काय नाव आहे तुमचं ते सांगायचं, म्हणजे तुमचं अटेंडन्स मी लावेल. समाधान निकाळे. यस सर. वैष्णवी पवार. यस सर. वेदिता मुरडणार. यस सर. सोनम गायकवाड. यस सर. समर्थ परदेशी. यस सर. नंतर आहेर कीर्तिका. यस सर. कदम शिवानी. यस सर. ऋषिकेश चव्हाण. यस सर. प्रतीक्षा भालेराव. यस सर. यश. यशचं पूर्ण नाव काय? नाही, नुसतं यश दिसते. यस पवार. यश काय? पवार. यश पवार. ठीक आहे, या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी लागली. आता आपण तासाला सुरुवात करायची का? लाड सर तुम्हाला काही 2 शब्द काही बोलायचे असतील तर बोलू शकता अनम्यूट करून. हा बोलतो. सर्व विद्यार्थी मित्रांनो, पहिले स्वागत तुमचं सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच मी तुम्हाला आज किंवा उद्या सकाळी व्हिडिओ लेक्चर, पहिलं लेक्चर टाकत आहे आणि त्यावर काही नोट्स लिहून टाकत आहे. सर्वांनी 100-200 पानी वही करून त्याचे 3 भाग करायचे आहेत. एक माझा, एक कुलकर्णी सरांचा आणि एक चौधरी सरांचा. वर्गपाठाची वही 80. वर्गपाठाच्या वहीमध्ये 3 भाग करायचे आहे. त्या 3 भागांमध्ये प्रत्येकी 3 भाग करून तिघांचं त्याच्यात सेपरेट लिहायचे. मी ज्या नोट्स देईल तुम्हाला त्या नोट्स माझ्या भागात लिहायच्या, कुलकर्णी सरांच्या नोट्स त्यांच्या भागात लिहायच्या व चौधरी सरांच्या नोट्स त्यांच्या भागात लिहायच्या. मी आजच तुम्हाला नोट्स टाकतोय पहिल्या चॅप्टर, त्याच्या नोट्स आणि त्याबद्दल माहिती मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे. आलं लक्षात? ओके. धन्यवाद सर. ओके सर. धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे लिखाण काम तुम्ही चालू करायला हरकत नाही, 100-200 पेजेस वही करून. आपण आतापर्यंत जे तास घेतले 3 तास, आज 4था तास आहे. तर या तासांमध्ये तुम्हाला जे काही शिकवलं गेलं तर त्याची PDF फाईल पण मी टाकणार आहे. आतापर्यंत जे शिकवलं गेलं त्याची PDF फाईल मी टाकणार आहे. आणि ते काय लगेच 1-2 दिवसातच लिहिलं गेलं पाहिजे असं नाही, पण तुमच्या सवडीनुसार लवकरात लवकर ते लिहून टाका वहीमध्ये. सरांनी 3 भाग करायला सांगितले, तर दुसऱ्या भागाने, म्हणजे पहिला भाग समजा सरांचा, लाड सरांचा, दुसरा भाग माझा करा. आणि त्याच्यामध्ये आपण जे ट्रान्सफॉर्मर विषयी जे काही शिकलो आतापर्यंत, त्याचे नोट्स मी PDF फाईल मी आता ग्रुपवर टाकेल, तर ती त्याच्यामध्ये लिहायची. तर आपण आजच्या तासाला सुरू करूया. आजचा तास मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला दाखवतो आता कालपर्यंत काय शिकलो आणि पुढे काय आपल्याला घ्यायचं ते. ऑडिओ बंदच ठेवायची सगळ्यांनी. हे बघा, ट्रान्सफॉर्मरचं प्रकरण आपण चालू केलं होतं. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अभ्यास
व टेस्टिंग. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या आकृत्या तुम्हाला ही आकृती तुम्ही बघितली असेल. प्रत्यक्षात प्रत्येकाच्या घराजवळ प्रत्येकाच्या गल्लीमध्ये अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो 2 पोल्सच्या मध्ये. हे तुम्ही बघितलेलं असेल. आता तुम्हाला जर आकृती काढायची असेल तर ही आकृती काढलीच पाहिजे असं काही नाहीये. असं चित्र आहे ते, जसंच तसं काढलं पाहिजे असं काही नाही. पण जर जमलं तुम्हाला तर काढू शकता. हे बाजूला पण एक ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने काढला तरी चालेल वहीमध्ये. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल, फक्त तो ट्रान्सफॉर्मर म्हटलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने काढायचं. दोघांपैकी एकच आकृती काढायची कुठली पण. नंतर ही सर्किट डायग्राम आहे ट्रान्सफॉर्मरची. याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग, प्रायमरी सर्किट, सेकंडरी सर्किट. प्रायमरी वाइंडिंग दिसते, कोअर दिसतोय आणि सेकंडरी वाइंडिंग दिसते. ज्या बाजूने आपण विद्युत सप्लाय ट्रान्सफॉर्मरला देतो. माझा आवाज येतोय का? हो सर. हा, हो सर. बर. हो सर. ज्या बाजूने आपण विद्युत सप्लाय देतो त्या वाइंडिंगला म्हणतात प्रायमरी वाइंडिंग. आणि ट्रान्सफॉर्मर मधून आपल्याला ज्या बाजूने ज्या वाइंडिंग मधून सप्लाय मिळतो तिला म्हणतात सेकंडरी वाइंडिंग. तर या वाइंडिंगचे सिम्बॉल पण दाखवलेले आहेत. फक्त तुम्ही वहीमध्ये काढताना इथे जे दाखवलेले बघा, इथं फरक दाखवलेला आहे. इकडे बघा, ही वाइंडिंग प्रायमरी वाइंडिंग जास्त वेढे दाखवलेले प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे वेढे कमी दाखवले. मध्ये 2 रेषा म्हणजे तो कोअर दाखवले. तर हे वेढे कमी जास्त दिसले पाहिजे. जर सारखे वेढे दिसले तर तो ट्रान्सफॉर्मर होणार नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल काढताना त्याच्या दोन्ही वाइंडिंगचे वेढे कमी अधिक असलेच पाहिजे. किंवा हा पण एक सिम्बॉल काढायचा. ट्रान्सफॉर्मरचा हा दुसरा एक सिम्बॉल आहे. बाण दिसतोय ना तुम्हाला? आकृत्या दिसतायत ना? हो. हो सर. यस. मग आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय ते पाहिलं होतं, सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय ते पाहिलं होतं, कोअरची माहिती घेतली होती. पुढे ही ट्रान्सफॉर्मरची आणखीन एक सर्किट डायग्राम आहे, ती काढायची. नंतर ट्रान्सफॉर्मरची आपण कार्यपद्धती सुद्धा अभ्यासली होती. आणि आपण कोणाचा तरी आवाज येतोय. हा, काय होतं, तासाला डिस्टर्ब होतं मध्ये. आपण माईक अनम्यूट ठेवायचा. तर ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धती आपण बघितली होती. आणि ट्रान्सफॉर्मरचा रेशो सुरू करणार तेवढ्यात आपला वेळ संपला होता मीटिंगचा, तासाचा. त्यामुळे ह्या ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपल्याला राहून गेला होता. आता आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. ट्रान्सफॉर्मेशन रेशो बघा. पहिलं वाक्य कोण वाचतं? एकच वाक्य वाचायचं. सेकंडरी वाइंडिंग मधील वेढे NS आणि प्रायमरी वाइंडिंग मधील NP यांच्यातील गुणोत्तरास ट्रान्स रेशो म्हणतात. K = NS/NP. हा, बरोबर. सेकंडरी वाइंडिंग मधील वेढे म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचे वेढे, वेटोळे. आपण असं गोल गोल करतो ना वाइंडिंग, तर वेटोळ्याला म्हणतात वेढे. तर ते वेढ्यांची संख्या म्हणजेच NS. N म्हणजे काय असतं? नंबर ऑफ टर्न्स. S म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स. आणि प्रायमरी वाइंडिंग मधील वेढे म्हणजेच NP यांच्यातील गुणोत्तर म्हणजे त्यांचा भागाकार. सेकंडरी वाइंडिंगची वेढे आणि प्रायमरी वाइंडिंगची वेढे यांचा भागाकार, याला काय म्हणतात? टर्न्स रेशो. टर्न्स म्हणजे वेढे. टर्न्स याचा अर्थ काय होतो? वेढे. तर टर्न्स रेशो म्हणतात त्याला. काय म्हणतात? टर्न्स रेशो. तो कसा काढतात? K = NS/NP. पुढचं वाक्य कोण वाचतं? पुढचं वाक्य तर मी. वेदिता वाच. सेकंडरी व्होल्टेज ES आणि प्रायमरी व्होल्टेज EP
EP यांच्यातील गुणोत्तरास व्होल्टेज रेशो म्हणतात. AK इक्वल ES अपॉन EP. हा सेकंडरी व्होल्टेज म्हणजे सेकंडरी वाइंडिंग जवळ असणार व्होल्टेज. ES ई का बरं म्हणतो आपण, ई का बरं दाखवलेलं आहे तर EMF बद्दल ते दाखवलेलं आहे व्होल्टेज. ते व्होल्टेज म्हणजेच EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि एस म्हणजे सेकंडरी. ES प्रायमरी व्होल्टेज म्हणजेच प्रायमरी वाइंडिंगचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EP यांच्यातील गुणोत्तरास म्हणजेच ES भागिले EP याला म्हणतात व्होल्टेज रेशो. आणि हा व्होल्टेज रेशो सुद्धा K या अक्षरानेच दर्शवतात. वरचा जो टर्न्स रेशो आहे तो सुद्धा K या अक्षरानेच दर्शवतात. म्हणजेच टर्न्स रेशो आणि व्होल्टेज रेशो कसा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. आता पुढचं वाचा. कोण वाचतं पुढचं? सर मी. कदम शिवानी वाच. प्रायमरी करंट IP आणि सेकंडरी करंट IS यांच्यातील गुणोत्तरास करंट रेशो म्हणतात. K इज इक्वल टू IP अपॉन IS. बरोबर. आता आपण आधी वरती बघा, वरती तुमच्या लक्षात आलं असेल, वरती आधी आपण सेकंडरी वाइंडिंगचे वेढे बघितले, नंतर प्रायमरी. सेकंडरी व्होल्टेज बघितलं, नंतर प्रायमरी. म्हणजेच ES भागिले EP. प्रायमरी खाली आहे. NS भागिले NP म्हणजे प्रायमरीचे टर्न्स खाली घेतले, सेकंडरी आधी घेतलं. परंतु करंटच्या बाबतीत बघा काय आहे, प्रायमरी करंट आधी घेतलेला आहे. प्रायमरी वाइंडिंगला असलेला प्रवाह IP आणि सेकंडरी करंट यांच्यातील गुणोत्तराला करंट रेशो असं म्हणतात. इथे उलट घ्यावं लागेल, आधी आपल्याला प्रायमरी करंट घ्यावं लागेल, नंतर सेकंडरी करंट घ्यावं लागेल. K इज इक्वल टू IP भागिले IS. करंट रेशो कसा काढतात, IP भागिले IS. आणि तो सुद्धा K या अक्षरानेच दर्शवतात. म्हणजेच याचा अर्थ काय, शेवटचं वाक्य वाचा कोणीतरी. तर मी वाचू. हा वाच सायली सईद. टर्न्स रेशो, व्होल्टेज रेशो आणि करंट रेशो या सर्वांचा मिळून ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणतात. त्यासाठी K हे चिन्ह वापरतात. K इज इक्वल टू ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू IP अपॉन IS. बरोबर. म्हणजे आता वरती जे जे काही रेशो बघितले आपण, टर्न्स रेशो पाहिला, व्होल्टेज रेशो पाहिला, करंट रेशो पाहिला, हे तिन्ही रेशो K या अक्षरानेच दर्शवतात. म्हणजेच तिन्ही रेशो सारखे आहेत. मग K इज इक्वल टू ES अपॉन EP, NS अपॉन NP आणि करंट रेशोचा IP अपॉन IS. आता ट्रान्सफॉर्मरचे फायदे वाचायचे आहेत. 4 फायदे आपण घेतलेले, असे अनेक फायदे आहेत ट्रान्सफॉर्मरचे, परंतु महत्वाचे 4 फायदे आपल्याला वाचायचे आहेत. कोण वाचतं? ट्रान्सफॉर्मर. दुर्गेश वाच. ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर साधन असल्याने घर्षणीय हानी फ्रिक्शनल लॉस. आवाज बंद झाला. दुर्गेश वाच, अनम्यूट कर आणि वाच. ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर साधन असल्याने घर्षणीय हानी फ्रिक्शनल. पुढचं वाच. खालचं पण वाचायचं सर. हो, 4ही वाचायचे. यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्याने देखभाल खर्च कमी होतो. 3 नंबरचं विद्युत व कमी खर्चात करता येते. त्यामुळे विद्युत शक्ती एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पाठवितो. 4 नंबरचं हे स्थिर साधन असल्याने इन्सुलेशन करणे सोपे
होते. बर. छान. पुढचं आता मी सांगतो ट्रान्सफॉर्मरचे फायदे समजावून देतो तुम्हाला. कृपया आपले माईक चेक करून घ्या, ऑफ ठेवा. पहिला फायदा आहे, ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर साधन असल्याने घर्षणीय हानी म्हणजेच घर्षणामुळे होणारं नुकसान, फ्रिक्शनल लॉस इंग्रजीत शब्द येतो. फ्रिक्शनल लॉस हा इंग्रजीतला शब्द आहे. म्हणजे घर्षण होत असतं काही मशिनरीचं आणि घर्षणामुळे काहीतरी नुकसान होत असतं. तर ट्रान्सफॉर्मर स्थिर साधन आहे, याच्यामध्ये कुठलाही भाग फिरणारा नसतो, म्हणून घर्षणीय हानी होत नाही. म्हणजेच हे जास्त कार्यक्षम असते, जास्त एनर्जी देतं, जास्त पॉवर देऊ शकतं, जास्त नुकसान होत नाही याच्यामध्ये. दुसरा फायदा काय आहे, यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्याने देखभाल खर्च कमी होतो. मग ज्या यंत्रामध्ये फिरणारे भाग असतात ते यंत्र सारखं सारखं बंद पडतं, म्हणजेच त्याचं देखभाल खर्च, मेंटेनन्स चार्ज परत परत दुरुस्त करावं लागतं. परंतु ट्रान्सफॉर्मर हे याच्यामध्ये फिरणारा भाग नसतो, म्हणून याला जास्त दुरुस्तीची गरज पडत नाही. विद्युत शक्तीचे रूपांतर सहजरित्या व कमी खर्चात करता येते. रूपांतर म्हणजे कमी विद्युत दाबाचं अधिक विद्युत दाबामध्ये रूपांतर करणे किंवा अधिक विद्युत दाबाचं कमी याच्यात रूपांतर करणे, हे अगदी कमी खर्चात करता येते. त्यामुळे विद्युत शक्ती जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून न्यायची असेल तर अशा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खूप उपयोगी पडतं. हे स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे असते. घर्षण होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये जे इन्सुलेशन वापरलेले, म्हणजे त्याच्यामध्ये जे अवाहक पदार्थ वापरलेले असतात ते लवकर खराब होत नाही, लवकर ते जळत नाही आणि जास्त काळ ट्रान्सफॉर्मर टिकतो. हे सगळे फायदे तिथे स्थिर साधन आहे म्हणूनच आहे. ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर साधन आहे, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आता पुढचं, ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे प्रकार. एक चार्ट आहे, तो चार्ट तुम्हाला दाखवतो. आता मी दिसतोय चार्ट, ट्रान्सफॉर्मरचे प्रकार दिसत आहेत. एक चौकट आहे, त्या चौकटीत वरच्या चौकटीत लिहिले ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आणि खाली एक लाईनीमध्ये 1 2 3 4 5 6 7 चौकटी आहेत. म्हणजे किती प्रकार आहेत ट्रान्सफॉर्मरचे? 7 प्रकार आहेत. पहिला प्रकार, कोर वरून पडणारे प्रकार, आणि त्याची रेष खाली गेलेली आहे, त्याचा बाण खाली गेलेला आहे. 1 नंबर कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. कोर म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी, ज्या लॅमिनेशन्स वापरलेल्या असतात पातळ पट्ट्यांच्या, लोखंडी पातळ पट्ट्यांच्या, सिलिकॉन स्टीलच्या ज्या लॅमिनेशन्स वापरलेल्या असतात त्याला कोर असं म्हणतात. तर कोर वरून पडणारे प्रकार, कोर टाइप ट्रान्सफॉर्मर, शेल टाइप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर. नंतर दुसरा प्रकार आहे फेज वरून पडणारे प्रकार. फेज म्हणजे काही ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज असतात, काही ट्रान्सफॉर्मर 3 फेज असतात. तर फेज वरून पडणारे प्रकार म्हणजे आपल्या घरातला जो सप्लाय असतो तो सिंगल फेज असतो, परंतु चक्की किंवा मोठमोठे कारखाने वगैरे, पाण्याचे पंप शेतातील, त्याला 3 फेज सप्लाय लागतो. तिथे 3 फेज असतात. तर ट्रान्सफॉर्मर पण 2 प्रकारचे असतात, सिंगल फेज वर चालणारे आणि 3 फेज वर चालणारे. पुढचा प्रकार आहे वापर वरून पडणारे प्रकार. ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरले जातात त्याच्यावरून 2 प्रकार पडतात, पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. त्याचप्रमाणे व्होल्टेज वरून पडणारे प्रकार. काही ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेजचं अधिक व्होल्टेज मध्ये रूपांतर करतात आणि काही जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर करतात. म्हणजेच त्याचे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे व्होल्टेज वरून पडणारे 2 प्रकार आहेत. नंतर ड्राय ट्रान्सफॉर्मर.
ड्राय म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिक्विड तेल वगैरे वापरलेलं नसतं, कोरडा असतो, त्याला ड्राय ट्रान्सफॉर्मर म्हणतात. नंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे याचं जे सेकंडरी व्होल्टेज आहे ते कमी किंवा जास्त करता येतं, ऍडजस्ट करता येतं आपल्याला पाहिजे तसं, म्हणून याला म्हणतात ऑटो ट्रान्सफॉर्मर. आणि शेवटचा जो प्रकार आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, हे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये म्हणजे मोजणी करणाऱ्या मीटर मध्ये ते वापरलेले असतात, म्हणून त्याला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ते करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ज्या ठिकाणी खूप हाय करंट मोजायचा असतो त्या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरले असतात, किंवा हाय व्होल्टेज मोजायचं असतं अशा ठिकाणी सुद्धा जे ट्रान्सफॉर्मर वापरतात त्याला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. हे झाले आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. बाकी ह्या प्रकारांची माहिती आपण आता पुढील तासाला घेऊया. मी शेअरिंग स्टॉप करतो. आतापर्यंत जे काही शिकवलं असेल त्याच्यात जर तुम्हाला काही शंका असली, काही विचारायचं असलं तर विचारू शकता, किंवा मी आज नोट्स टाकणार आहे, तुम्हाला लिहिताना नंतर काही शंका असली, नंतर काही शंका निर्माण झाली तर तुम्ही ग्रुपवर जरी काही प्रश्न विचारले, ग्रुपवरच विचारा शक्यतो. कारण काय असतं, काही मुलं विचारायला घाबरतात. एखादा विद्यार्थी विचारतो, परंतु त्याच्या विचारण्यामुळे काय होतं, जे मुलांना इतर मुलांना पण विचारायला घाबरणारे मुलं, त्यांचा पण फायदा होऊ शकतो. म्हणून जर काही शंका असली तर ग्रुपवरच विचारायचं, तुम्हाला ग्रुपवरच त्याच्याबद्दल तुमची शंका निरसन केलं जाईल. ठीक आहे. हो. काय विचारायचंय आता? आता कोणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करा, किंवा मग अनम्यूट करून डायरेक्ट बोललं तरी चालेल. तुम्ही आता कोण बोलतोय? वेदिता बोलायचंय का तुला? हो सर, तुम्ही आत्ताच टाकणार. हा, मी आजच टाकणार आहे. आणि आज टाकलं म्हणजे लगेच उद्या करायचं अशी गरज नाही. 7-8 दिवसात तुम्ही पूर्ण करायचं. ते खूप नाहीये, 2-3 पान आहे फक्त, बस. लाड सर काय बोलायचं आता? मित्रांनो, तुम्हाला सूचना लक्षात आली असेल, परत ग्रुपवर सूचना टाकतोय मी, तुम्हाला नोट्स टाकतोय आणि लेक्चर टाकतोय. कोणाला काय अडचण आहे का? नाही ग्रुपवर सर. टाका. हा, कोणाला काय अडचण आहे का? नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्गात शिकवणं वेगळं असतं, ऑनलाईन शिकवणं थोडक्यात वेळेअभावी थोडक्यात शिकवावं लागतं. जर अडचणी आल्या तर निसंकोचपणे विचारत चला, काही त्याच्यात वाईट वाटायचं काम नाहीये. बिनधास्त सगळ्यांनी विचारायचं. फोन करून विचारलं तरी चालेल, फोन करून विचारलं तरी चालेल, केव्हाही ग्रुपवर टाकलं विचारलं तरी चालेल. जर समजा आम्हाला त्यावेळी वेळ नसेल तर तुम्हाला सांगू की थोड्या वेळाने फोन करा, किंवा आम्ही फोन करू. आणि परंतु तुमचं शंका निरसन करूच करू. ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांनी. धन्यवाद बोलून आपलं नेहमीप्रमाणे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. हा, धन्यवाद. काही विद्यार्थी उशिरा आले, त्यांनी ग्रुपवर किंवा आता कोण कोण उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांची हजेरी राहिलेली आहे, त्यांनी अनम्यूट करून सांगा आपलं नाव. सर मी सईद. सर मी प्रियंका बच्छाव. प्रियंका बच्छावची लागली, सायली सईदची लागली हजेरी. अजून उशिरा स्मिता वाघ. स्मिता वाघ, बरोबर. आणखी दुर्गेश गाडे. गाडेचं पण लागली हजेरी. यश पवार ची लागली. ठीक आहे. सर उद्या लेक्चर आहे का? उद्या नाही, सूचना बघत राहायचं. आपला व्हॉट्सअप ग्रुप रोज
बघायत राहायचं तुम्ही आणि त्याच्यावर सूचना येईल. ओके सर. उद्या आहे का नाही ते मी आता नाही सांगू शकत. हा लाड हॅलो. सरांना काहीतरी बोलायचंय. हा मी माझे जे लेक्चर्स आहे ते आपले झूम वर नाही राहणार आहे. मी लेक्चरचे व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ टाकल्यामुळे त्याचा फायदा असा होतो, झूम वरचे लेक्चर्स तुम्हाला तात्पुरतच बघायला मिळतं, पण मी जे व्हिडिओ लेक्चर्स टाकणार आहे आणि नोट्स पण टाकणार आहे, व्हिडिओ लेक्चर्स फायदा तुम्ही नेहमी बघू शकता. काही अडलं तर 2 वेळा म्यूट पॉज करून बघू शकता, परत ऐकू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ लेक्चर टाकणार आहे ग्रुपवर, ते सगळ्यांनी पाहिजे. म्हणजे तुम्ही 2-3 वेळा बघू शकता, 4 वेळा बघू शकता, पॉज करू शकता, 2-2 वेळा असं जसं पाहिजे तसं ऐकू शकता. अलग लक्षात? ओके ओके सर, धन्यवाद. ओके 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 सर. ओके ओके.